सत्तेच्या राजकारणातनं काही नावं वारशाने मोठी होतात तर काही जण स्वतःच्या कर्तृत्वाने. पण आज आपण एका अशा नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याकडे हे दोन्ही होतं. तरीही त्यांची कारकीर्द एका अशा वळणावर संपली ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चला तर मग ऐकूया अजित पवारांची ही अपूर्ण कहाणी. तारीख होती 28 जानेवारी 2026, ठिकाण बारामती, महाराष्ट्र. एका अगदी सामान्य दिवसाची सुरुवात झाली, पण ती एका प्रचंड धक्कादायक बातमीने. सकाळ सकाळ वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स आणि टीव्ही चॅनल्सवर एकच बातमी फ्लॅश होत होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात ठार. या एका बातमीने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. या एका घटनेने एका जबरदस्त शक्तिशाली राजकीय कारकिर्दीचा इतका अनपेक्षित शेवट झाला. म्हणजे बघा, एक असा प्रवास जो अगदी शिखरावर पोचला होता, पण तो पूर्ण होण्याआधीच अचानक संपला. मग हळूहळू अधिकृत अहवालांमधून माहिती समोर येऊ लागली. झालं असं होतं की सकाळी 9:15च्या सुमारास त्यांचं लिअरजेट 45 XR विमान बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत होता. तोही दुसरा प्रयत्न. पण तिथे दृश्यमानता खूप कमी होती आणि धावपट्टीवर दिशा दाखवणारी कोणतीही यंत्रणा नव्हती, आणि हा प्रयत्न अयशस्वी ठरला. या दुर्घटनेत अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा अधिकारी, एक परिचर आणि 2 वैमानिक, म्हणजे एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा ते 66 वर्षांचे होते. मग साहजिकच प्रश्न पडतो की 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे हे नेते नक्की होते तरी कोण? त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली अशी काय छाप सोडली होती? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे त्यांच्या सुरुवातीच्या काळात जावं लागेल. अजित पवार हे नाव महाराष्ट्रातील एका अत्यंत ताकदवान राजकीय घराण्याचं होतं. त्यांचे काका म्हणजे शरद पवार, जे राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक. त्यामुळे राजकारण त्यांना घरातूनच मिळालं होतं. त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला 1982 मध्ये एका सहकारी साखर कारखान्यापासून. 1991 मध्ये ते लोकसभेवर निवडूनही गेले, पण काका शरद पवारांसाठी त्यांनी ती जागा रिकामी केली आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. 1999 मध्ये कॅबिनेट मंत्री, 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री, आणि मग आलं 2023 साल, जेव्हा त्यांनी सर्वात मोठं राजकीय पाऊल उचललं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं, पक्ष आपल्या ताब्यात घेतला, एनडीएशी हात मिळवणी केली आणि 2024 मध्ये आपल्या पक्षाला एक मोठा विजय मिळवून दिला. अजित पवारांची ओळखच होती एक अत्यंत दमदार प्रशासक म्हणून, आणि कोणत्याही परिस्थितीतून पुन्हा उभं राहणारा एक जबरदस्त राजकारणी. म्हणूनच त्यांना अनेकदा महाराष्ट्राचे कमबॅक किंग असंही म्हटलं जायचं. त्यांच्या यशाचा आणि प्रचंड लोकप्रियतेचा सगळ्यात मोठा आधार होता तो म्हणजे बारामती मॉडेल. हे एक असं विकासाचं मॉडेल होतं ज्याने बारामतीसारख्या एकेकाळच्या दुष्काळी भागाचं चित्रच बदलून टाकलं. पण हे मॉडेल नेमकं होतं तरी काय, कसं काम करायचं? तर याचे काही मुख्य आधारस्तंभ होते. पाझर तलावांच्या माध्यमातून जलसंधारण, सहकारी संस्थांचे एक मजबूत जाळं, शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक गरजांनुसार शिक्षण आणि उद्योग, आणि फेरेरोसारख्या मोठ्या जागतिक कंपन्यांना आकर्षित करणारी गुंतवणूक. या सगळ्यामुळे एक स्वयंपूर्ण आणि शक्तिशाली स्थानिक अर्थव्यवस्था तिथे उभी राहिली. आणि याचा आर्थिक परिणाम किती मोठा होता हे फक्त एका आकड्यावरून लक्षात येतं. या संपूर्ण इकोसिस्टीममुळे निर्माण होणारी वार्षिक उलाढाल होती तब्बल 10,000 कोटी रुपये. त्यांची कामाची पद्धत, त्यांची प्रशासकीय शैली अगदी स्पष्ट आणि रोखठोक होती. जुलै 2025 मधलं त्यांचं हे वक्तव्य बघा ना. जेव्हा हिंजोडी IT पार्कमधल्या सुविधांच्या अभावामुळे कंपन्या बाहेर जाण्याच्या चर्चा सुरू होत्या, तेव्हा त्यांची ही थेट प्रतिक्रिया त्यांच्या कामाच्या पद्धतीचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे थेट मुद्द्याला हात घालणारा स्वभाव. पण त्यांच्या कारकिर्दीची एक दुसरी बाजूही होती, जी बंडखोरी आणि अनेक वादांनी भरलेली होती. त्यामुळे एक पूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला या बाजूकडेही पाहावं लागेल. 2023 साल हे त्यांच्या कारकिर्दीतलं सगळ्यात मोठं वळण ठरलं. त्यांनी थेट आपले काका शरद पवार यांच्या विरोधातच बंड पुकारलं, बहुसंख्य आमदारांना सोबत घेतलं आणि भाजपच्या नेतृत्वाखालच्या एनडीएत सामील झाले. हा संघर्ष निवडणूक आयोगापर्यंत गेला आणि अखेरीस फेब्रुवारी 2024 मध्ये पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह दोन्ही त्यांच्या गटाला मिळालं. त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात वादांनी कधीच त्यांची पाठ सोडली नाही. 2012 मध्ये 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, जे पुढे कधीच सिद्ध झाले नाहीत. 2013 मध्ये दुष्काळाच्या काळात धरणांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना माफी मागावी लागली. 2019 मधली ती भाजपसोबतची 80 तासांची उपमुख्यमंत्रीपदाची खेळी तर खूपच गाजली. आणि अगदी 2024 मध्ये पुणे पोर्शे अपघात प्रकरणातही राजकीय हस्तक्षेपाचे आरोप त्यांच्यावर झाले.
त्यांच्या या आकस्मिक जाण्याने अनेक प्रश्न मागे उरले आहेत. आता त्यांच्या पश्चात काय परिस्थिती निर्माण झालीये आणि त्यांचा राजकीय वारसा कसा पाहिला जाईल यावर एक नजर टाकूया. त्यांच्या निधनानंतर सगळे राजकीय मतभेद विसरून त्यांचे काका शरद पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. त्यांनी स्पष्ट केलं की ही एक वैयक्तिक शोकांतिका आहे आणि यात राजकारण आणू नये. पण त्यांच्या जाण्याने सगळ्यात मोठा राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय असेल. आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की त्यांच्या जाण्याने पक्षात नेतृत्वाची एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कारण खरं तर त्यांच्यासारखा लोकांमध्ये प्रभाव आणि प्रशासकीय अनुभव असलेला दुसरा नेता पक्षात सध्या तरी दिसत नाही. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो, अजित पवारांची ओळख आधुनिक महाराष्ट्राचे एक शिल्पकार म्हणून होईल, ती खूप दूर गेलेले एक बंडखोर म्हणून. त्यांच्या या गुंतागुंतीच्या आणि प्रभावी कारकिर्दीचा वारसा इतिहास कसा ठरवेल हे तर आता येणारा काळच ठरवेल.